तील श्रीमंत दगडूशेठ गणपतीच्या दर्शनाला सुद्धा भाविकांनी सकाळपासूनच गर्दी केली आहे। अगदी पहाटेपासून मंदिरामध्ये भाविकांच्या रांगा लागल्यात। तर गुढीपाडव्या निमित्तानं मंदिर सुद्धा फुलांनी सजलेलं आहे। या ठिकाणी फुलांची आरास करण्यात आली आहे। मंदिराबाहेर रांगोळीच्या पायघड्या काढण्यात आल्यात। तर दगडूशेठ गणपतीला साखरगाठीचा हार सुद्धा घालण्यात आलेला आहे। या ठिकाणी पारंपरिक पद्धतीने गुढी सुद्धा उभारण्यात आली आणि आपण पाहतोय पहाटेपासूनच तर भक्तांची गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी गर्दी सुरू झालेली आहे। नवीन वर्षाचं स्वागत गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने व्हावं म्हणून हे सगळे भाविक या दगडूशेठ हलवाई गणपतीच्या दर्शनासाठी दाखल होत आहेत। आज गुढीपाडवा आहे। या निमित्त आपल्याला दगडूशेठ बघायला मिळते कशा पद्धतीने गर्दी आहे। विशेष इथं देवाची सेवा केलेली आहे। साखर घाटाचा खास हार घातलेला आहे बाप्पाला आणि सकाळपासून पहाटेपासून गर्दी आहे आणि गणेश भक्त जे आहेत पहाटेपासून इथं बाप्पाचे दर्शन नऊ वर्षाची सुरुवात बाप्पाच्या दर्शनाने करावी यासाठी आपण बघू शकतो कशा पद्धतीने भाविकांची इथं रेग लागलेली पहाटेपासून बाहेर प्रभात बँड लागलेला आहे। बाप्पाच्या सेवेसाठी एक नवीन वर्ष चांगलं सुख समाज समृद्धीचं जावं याच बाप्पांचा आशीर्वाद घेण्यासाठी सगळे भाविक इथं पहाटेपासून इथं दर्शनासाठी गर्दी करतात। आपल्यासोबत मंदिराचे मुख्य ट्रस्टी हेमंत भाऊ रासने आहेत। रासने साहेब मला सांगा काय कशी तयारी आहे? आज सर्वात प्रथम हिंदू नववर्षाच्या सर्व गणेश भक्तांना श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टच्या वतीने मी खूप खूप शुभेच्छा देतो। येणारं हिंदू नववर्ष आपल्या सर्व तमाम भारतवासियांना सुखाचे समृद्धीचे भरभराटीचे जावो हे मी आपल्या माध्यमातून मी सर्व लोकांना कळवतो। आज यंदाचं हे जे नववर्ष आहे हे गणपती बाप्पाच्या मंदिराचा पण वर्धापन दिन असतो। आज लाखो गणेश भक्त या ठिकाणी गणपती बाप्पाचं दर्शन घेतात। आता या फुलांची सजावट या ठिकाणी केलेली आहे। नववर्षाच्या स्वागताकरता आपण दोन बँडच्या माध्यमातून संगीताच्या द्वारे गणपती बाप्पाची आराधना करत आहोत। त्याचबरोबर या ठिकाणी आता नववर्षाची गुढी ही मंदिराच्या वतीने उभारली जाणार आहे। त्याचबरोबर या मंदिराचा वर्धापन दिन म्हणून गुढीपाडवा ते रामनवमी या संगीत महोत्सवाची सुरुवात सुद्धा आज महेश काळे यांच्या माध्यमातून नोबवी प्रांगणामध्ये होणार आहे। त्या ठिकाणी सुद्धा हजारो गणेश भक्त आणि रसिक याचा लाभ घेत असतात। आज पुन्हा एकदा गणपती बाप्पाचं मंदिर हे फुलांच्या आरास केलेली आहे। लाखो गणेश भक्तांच्या दर्शनाची व्यवस्था गणपती मंदिराच्या माध्यमातून व्यवस्थापनातून केलेली आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश कदम सह चंद्रांत कुंदे, न्यूज 18 लोकमत पुणे।